मोडेन पण वाकणार नाही असं धोरण असलेले सनदी अधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे। भाजप आमदार कृष्णा खोपडेंनी निलंबनाची मागणी केल्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले। यामुळे आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा खोपडेंचा आरोप आहे। बिलकुल तुकाराम मुंडेंनीच हा प्रकार घडवायला लावला। कारण तुम्हाला माहीत आहे का, महानगरपालिकेमध्ये जेव्हा तो आला होता त्यावेळी तो विकासाच्या कामावर शून्य होता आणि NGO आणि मीडियाचा तो प्रेमी होता आणि त्याच्यामुळे त्यांचे NGO ते पे वर्कर आहे हे सगळ्यालाच माहीत आहे आणि म्हणून तुकाराम मुंडेंनी सांगितल्याप्रमाणेच अशा प्रकारच्या धमक्या त्या ठिकाणी येत आहे। कालच मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात चौकशीचे आदेशसुद्धा दिले आणि मी या ठिकाणी इथून गेल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री महोदयाला सांगणार आहे, विधानसभेमध्ये हा प्रश्न उचलणार आहे आणि आज तक्रार बी दाखल करणार आहे का तुकाराम मुंडेच्या इशाऱ्यावर हे सगळं होत आहे। याच्यामध्ये दोषी कोणी असेल तर हा तुकाराम मुंडे आहे। या प्रकरणाला गंभीर वळण तेव्हा लागलं जेव्हा तुकाराम मुंढे विधिमंडळ परिसरात आलेले असताना धमकी दिल्याचा आरोप आमदार कृष्णा खोपडेंनी केला। त्यानंतर मुंढे समर्थकांनी धमकीचे फोन आणि SMS केल्याचा आरोपही त्यांनी केला। लक्षवेधी मांडली जाणार म्हणून धमकी दिली जात असल्याचा आरोप कृष्णा खोपडेंनी केलाय। काल रात्री 10:47 पुन्हा एकाचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं का तू कृष्णा खोपडे बोलत आहे का? मी म्हणलं हो, तू तुकाराम मुंडेच्या विरुद्ध जे निलंबनाची मागणी केली आहे आणि तू आतापर्यंत जिवंत कसा राहिला अशा प्रकारची धमकी दिली आणि तो शिवीगाळ करायला लागला। मी मोबाईल बंद केला आणि ताबडतोब पोलीस कमिशनरला तो नंबर पाठवला। पोलीस कमिशनरसोबत चर्चा केली आणि सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या PI सोबत बी चर्चा केली आणि आता इथून गेल्यानंतर पुन्हा हा विधानसभेमध्ये मी प्रश्न मांडणार आहे आणि मुख्यमंत्री महोदयाला त्याची तक्रारसुद्धा करणार आहे। मंगळवारी कृष्णा खोपडे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर विधानसभेत चर्चाही झाली। या प्रकरणाची दखल घेत चौकशी आणि कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। एखादा प्रश्न उचलत असताना तो उचलू नये म्हणून धमकी येणं विशेष अधिकाराचाही भंग आहे आणि या सभागृहाच्या अधिकारावर तो अधिक्षेप आहे। त्याची गांभीर्याने दखल घेण्यात येईल। धमकी देणारे कोण, ते कोणाशी रिलेटेड आहेत, कोणाकरता काम करतात, अशी सगळी चौकशी त्याची केली जाईल, त्याच्यावर कारवाई केली जाईल। दुसरा जो प्रश्न त्यांनी तुकाराम मुंडे आणि बाकी कारभाराच्या संदर्भात मांडला आहे त्या संदर्भात सगळी माहिती घेऊन त्या संदर्भातलं वस्तुस्थिती दर्शक निवेदन या सभागृहामध्ये केलं। तुकाराम मुंढेंनी या प्रकरणी प्रतिक्रिया देणं टाळलंय। मात्र सत्ताधारी आमदार गंभीर आरोप करत असल्यानं आणि अधिवेशनात लक्षवेधी मांडल्यानं या प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय। वेदांत नेप, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।